ओके. सर्वांचे मित्र पाटील बोला. यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण थांबल्यानंतर अनेक वर्षानंतर आज ते BA LLB ची परीक्षा या ठिकाणी पास झाली आणि आता ते वकील व्यवसाय करतात. त्यांचं काम सार्वजनिक जीवनामध्ये अनेकांच्या अडचणी सोडवण्याचं काम ते करून घेते. परंतु आता स्वतः वकील झाल्यामुळं सर्वसामान्य नागरिकांना महिलांना त्याचा फायदा निश्चित होणार आहे आणि राहत्या शहराची ते निश्चितपणे या ठिकाणी सेवा करते अशी मी आपण बरोबर आणि मात्र प्रार्थना करतो. त्यांचं भावी आयुष्य सुख समृद्धीचं आणि भरभराटी जावं. त्यांच्या आपण देशाची चांगली सेवा घडो, गावाची देखील सेवा घडो अशी मी आम्ही शकतो. आज या ठिकाणी राहता शहराला अत्यंत तळमळीचा कार्यकर्ता मिळावा म्हणून त्या गावाने इतके वाटवाई, पण आता प्रामाणिकपणे गरिबांची सेवा करणारा एक तरुण परखड परिस्थितीतून सुद्धा पुढे जाऊन त्यांनी अभ्यास केला व LLB परीक्षा पास झाली. त्यापुढे मारुती बाबा वैद्य मंडळातर्फे आज त्यांचा जाहीर सत्कार होत आहे. परमेश्वराने संपूर्ण त्यांना अशी बुद्धी देऊन उत्तरोत्तर त्यांची प्रगती हो. आता यानंतर राजू आठवतो यांनी बरेच प्रयत्न करून या ठिकाणी BA LLB पास केली आहे. गेली 20 ते 25 वर्षापासून ते सामाजिक चळवळीमध्ये राजकीय चळवळीमध्ये ते सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अनेक प्रकारचे त्यांनी आंदोलन केलेले आहे. त्यांना त्यांच्या घरूनच एक सामाजिक धार्मिक वारसा आहे. त्यांनी त्यांच्या घरी फार मोठं असं एक पांडुरंगाचं मंदिर बांधलेलं आहे. तुकाराम महाराजांचं मंदिर बांधलेलं आहे आणि त्यांचं जो परिवार आहे तो सदाभाऊ परिवार आहे हा नेहमी धार्मिक कामामध्ये सामाजिक कार्यक्रमामध्ये अग्रेसर आहे आणि त्यांनी या ठिकाणी पदवी मिळवली आहे. ही सर्व पदवी ही सर्वसामान्य जनतेच्या प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी तिचा वापर करावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि त्यांच्या भावी जीवनात वाचलेल्या पिढ्यांना आदेश देतो. या ठिकाणी आपल्या भाऊसाहेब पाटील रामनाथ पहिल्यापासून धार्मिक प्रवृत्ती वडिलांपासून सप्ताहामध्ये कुठल्याही कार्यक्रमामध्ये सतत भाग घेणं आणि म्हणून परमेश्वराच्या माता आपण असं म्हणजे म्हणून उभा राहतो. धनते दैव फायदा जो बंदी होय आलं त्याचे दिवाळी निवडणं त्याला मागे पुढे उभा राहे सांभाळी आल्या आघात निवारा योगक्षेम त्यांची जाणीव वाट लावी करून दिली. ज्याची काही अपूर्णता असेल त्याची पूर्णता करण्याकरता भगवान त्याच्या पाठीशी उभा आणि प्राप्त झालेली गोष्टी टिकवण्यासाठी सुद्धा भगवान सतत प्रयत्न करतो. म्हणून अशा भगवंतांनी जे केलं त्याचं विवेक हे भगवंताच्या सेवेचं फळ भगवंताच्या भक्तीचं फळ आणि म्हणून भगवंतांनी त्याच्या पाठीशी उभं आहे आणि त्यांची केली त्यांचं कार्य त्यांचे सगळं यश त्यांना प्राप्त होईल. आपल्या गावाची आजून त्यांची सेवा निश्चित घडेल आणि ते सुद्धा आपल्या सर्वांना उपयोगी पडतील आणि आपलं नाव योगी वाढतील ही परमेश्वराची प्रार्थना. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु आज 732 वर्ष झाले ज्ञानेश्वर महाराजांनी आजच्या पवित्र दिवशी वेळेच्या तोडून वेळ वधवून घेतलेले आहेत. तोच हा आजचा पवित्र दिवस आहे. म्हणून या पवित्र दिवशी रामनाथ भाऊ सदाफळे यांचा सत्कार आम्ही करीत आहोत. धन्यवाद.